विद्यार्थी मित्रांनो, वेलकम यू ऑल अगेन on your digital YouTube and digital platform Sakar Education, where the dreams comes true. Okay, so we have already started time, speed and distance, second part of boat and stream, second day of boat and streams. Actually आपण बघितलं होतं की पहिले जे तीन पार्ट आहे, पहिल्या पार्ट मध्ये आपण टाइम, स्पीड अँड डिस्टन्स बेसिक्स ऑन रोड क्वेश्चन्स जे आपण आहे ते बघितले. त्याच्यानंतर आपण दोन लेक्चर्स मध्ये ट्रेन शी रिलेटेड असलेले बेसिक्स प्लस इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. कालच्या लेक्चर मध्ये आपण बोट अँड स्ट्रीमचे बेसिक्स आणि इझी लेवलचे क्वेश्चन्स बघितले होते. आज आपण बोट अँड स्ट्रीमचा सेकंड डे आणि टाइम, स्पीड अँड डिस्टन्सचा 8th डे, 8वा डे आहे, 8वं लेक्चर आपला आजचा आहे. आज आपण बोट अँड स्ट्रीमचे प्री लेवलचे जे क्वेश्चन्स आहे, प्री लेवल क्लेरिकल कॅडर, प्री लेवल ऑफिसर लेवल, हे जे इझी टू मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. आणि फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स, आपण उद्यापासून जे आहे तर आपल्याला टाइम, स्पीड अँड डिस्टन्सचा जो कॉम्बो आहे, त्या कॉम्बो मध्ये आपण काय बघणार आहोत, फक्त आणि फक्त मेन्स लेवलचे क्वेश्चन्स, फक्त क्लेरिकल कॅडरच्या मेन्स असतील आणि ऑफिसर लेवलच्या मेन्स असतील. आपण टाइम, स्पीड अँड डिस्टन्स मध्ये तीनही टाइप ए, टाइप बी आणि टाइप सी चे कॉम्बो क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये रेल्वे, बोट आणि टाइम, स्पीड अँड डिस्टन्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते मिक्स फॉर्मॅट मध्ये विचारले जातील. म्हणजे एक असं सेपरेटली टाइम, स्पीड अँड डिस्टन्स वेगळे, ट्रेनचे वेगळे आणि बोटचे वेगळे असे विचारले जाणार नाही. तो कॉम्बो असणार आहे. पुढचे एक किती दिवस असेल सांगता येत नाही, पण एक मिनिमम 4 ते 5 दिवस तरी आपला कॉम्बो चालणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मेन्स लेवलचे क्वेश्चन्स मी तुमच्याकडून या ठिकाणी कव्हर करून घेणार आहे. सो टाइम, स्पीड अँड डिस्टन्स हे लेक्चर असं तुमच्यापैकी जर कोणी असेल की फर्स्ट टाइम आपण हा लेक्चर बघतोय, टाइम, स्पीड अँड डिस्टन्सचा 8वं लेक्चर जर आपण डायरेक्टली बघत असेल आणि त्याच्या अगोदरचे 7 लेक्चर जर आपण बघितलेले नसतील, सो माय डिअर स्टुडंट्स, इट इज नॉट पॉसिबल टू अंडरस्टँड, इट इज नॉट पॉसिबल टू गेट इट. का? कारण याच्या अगोदरचे जे 7 लेक्चर आहेत त्या 7 लेक्चर मध्ये मी ज्या बेसिक कन्सेप्ट किंवा ज्या रिलेटेड प्रॉब्लेम जे मी ऑलरेडी घेतलेले आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे 8व्या नंबरचं जे चॅप्टर आहे किंवा 8व्या नंबरचं जे लेक्चर आहे टाइम, स्पीड अँड डिस्टन्स बोट अँड स्ट्रीमचा सेकंड पार्ट, तो डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही. सो बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, त्याच्या अगोदरची जी सिरीज आहे आपली टाइम, स्पीड अँड डिस्टन्सची जी सुरुवातीचे 7 व्हिडिओज आहेत ते 7 व्हिडिओज माय डिअर स्टुडंट्स यू विल हॅव टू सी. ते जर तुम्ही पहिले बघितले, यू विल हॅव टू वॉच. जर बघितले देन अँड देन यू आर एबल टू अंडरस्टँड द टुडेज टॉपिक और टुडेज क्वेश्चन. ओके, सो इट इज व्हेरी क्लिअर. हा व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल, त्याच्या अगोदरचे 7 व्हिडिओ जे आहेत ते पहिले बघून घ्या आणि मग आजचा व्हिडिओ बघा. यू विल फील एन्जॉय, यू विल गेट एव्हरीथिंग आउट ऑफ इट इज. एवढं मात्र मी तुम्हाला एक कॉन्फिडन्स जो आहे तो देऊ शकतो. ओके, बघा आज आपण टाइम, स्पीड अँड डिस्टन्स बोट अँड स्ट्रीमचा जो सेकंड पार्ट आहे, बेसिकली तो सेकंड पार्ट आपण आज या ठिकाणी स्टार्ट करतोय. बेसिक्स आपण सर्वच्या सर्व ऑलरेडी घेतलेले आहेत. सो वन बाय वन डायरेक्टली वी आर गोइंग टू स्टार्ट द क्वेश्चन्स. ओके, बघा पहिला जो क्वेश्चन आहे आपल्या समोर, तो पहिला क्वेश्चन तुम्ही बघू शकता. अ बोट टेक्स 90 minutes लेस टू ट्रॅव्हल 36 miles डाउनस्ट्रीम देन टू द ट्रॅव्हल the same distance upstream. If the speed of the boat in still water is 10 miles per hour, then the speed of the stream is what? बघा क्वेश्चन मध्ये नेमकं मी ऑलरेडी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की नेमकं क्वेश्चन मध्ये दिलंय काय आणि विचारले काय, या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या सो अल्टिमेटली 90% क्वेश्चन इज ऑलरेडी बीइंग सॉल्व्ड. कसा? आता इथे जे डिस्टन्स दिले ते माइल्स मध्ये दिलेले, आपल्याला स्पीड जी आहे ती माइल्स मध्ये दिलेली आहे आपल्याला, कोणाची? बोटची. आणि आपल्याला रिव्हरची किंवा स्ट्रीमची जी स्पीड आहे ती पण आपल्याला विचारलेली आहे माइल पर आवर्स मध्ये. त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं स्पीडचं कन्व्हर्जन किंवा डिस्टन्सचं कन्व्हर्जन इन किलोमीटर मध्ये करण्याची गरज किंवा मीटर पर सेकंड मध्ये करण्याची गरज नाहीये. हे सर्वात पहिले महत्वाचं तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. बघा आता इथे तुम्ही जर बघितलं तर काय म्हणलं त्यांनी की बोट टेक्स 90 minutes लेस. इफ यू आर एबल टू अंडरस्टँड, इफ यू रिमेंबर, मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे लेस आणि मोर हे जे 2 युनिट जे दिलेले असतात हे कशाचे असतात? हे रिप्रेझेंट करतात डिफरन्स ऑफ टाइम. ओके, हे लक्षात घ्या. डिफरन्स ऑफ टाइम जे आहे ते रिप्रेझेंट करणारे हे 2 युनिट आहे. म्हणजे आता इथं फॉर्म्युला क्रमांक कोण यूज करावा लागेल? आता फॉर्म्युला क्रमांक 7 यूज करावा लागणार आपल्याला. कुठला? डिस्टन्स इक्वल टू वॉट एव्हर द क्वेश्चन इज देअर. आता समजा तो फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल की नाही ते पुढे बघूया. कदाचित नाही करावं लागणार 7व्या नंबरचा फॉर्म्युला, कारण थोडंसं वेगळा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, डिस्टन्स ऑलरेडी क्लिअर आहे. डिस्टन्स किती दिलेलं आहे त्यांनी? 36 miles एवढं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, सेम डिस्टन्स. आता जो टाइम आहे, बेसिकली टाइम जो आपल्याला दिलेला आहे तो दिलेला आहे 90/60. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी. असं आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल इन आवर्स मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर. आणि द स्पीड ऑफ द बोट, आता बघा बोटची स्पीड इन स्टील वॉटर त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे 10 miles per hour. ओके ओके ओके, त्यांनी विचारलेली आहे आपल्याला स्ट्रीमची स्पीड. हे तुमच्या लक्षात आलं असेल
की स्ट्रीमची स्पीड नेमकी आहे माइल पर आर, एक्स माइल पर आर असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ओके फाईन. देन द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज व्हॉट. बघा काल एक क्वेश्चन, कालच्या लेक्चरमध्ये एक शेवटचा क्वेश्चन जो बघितला होता आपण, ही त्याची सिरीज आहे, म्हणजे त्याच्या सी रिलेटेड असलेल्या क्वेश्चन्स आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड, ओके, मायनस डिस्टन्स अपॉन स्पीड जर केलं तर आपल्याला डिफरन्स किती दिलेला आहे, 90 मिनिट दिलेला आहे. मी मायनस का घेतलं हे लक्षात घ्या, कारण टाइम आपल्याला जो दिलाय तो डिफरन्स दिलेला आहे, म्हणून मी टाइम हा इथं साइन जो आहे तो मायनसचा घेतला. तर त्यांनी असं म्हटलं असतं की टोटल जर्नी कंप्लीट करायला जर 90 मिनिट लागली असती, लागणार आहे, तर मी इथं प्लस घेतला असतं. हे क्लिअर लक्षात ठेवायचं आपल्याला. आता मी काय केलं की पहिले 36 किलोमीटर गेलो. ओके, 36 किलोमीटर जात असताना मी पहिले अपस्ट्रीम गेलो, कारण अपस्ट्रीमला वेळ आपल्याला जास्त लागेल. ओके, अपस्ट्रीमला काय लागतो आपल्याला वेळ, 10 मायनस एक्स, म्हणजे आपल्याला स्ट्रीमची वजाबाकी होते, आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर तेच 36 माईल त्याने डाऊन स्ट्रीम जेव्हा तो कव्हर करेल तेव्हा तो 10 प्लस एक्स ने करेल असं दिलेलं आहे. आणि टोटल जो डिस्टन्स डिफरन्स दिलेला आहे तो दिलेला आहे 90/60. तर बेसिकली ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू यस्टरडे की हा इक्वेशन जर सॉल्व्ह करायचा आपल्याला, तर ही जी स्क्रीन आहे आपली, ही पूर्ण स्क्रीन भरून जाईल त्या सोल्युशन साठी. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट यस्टरडे की whenever you are just applying for competitive examination, no need to calculate it step by step because there is no marks for the steps. हे लक्षात घ्यायचंय. 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डामध्ये जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह केला असता तर मात्र आपल्याला तो स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावाच लागला असता, कारण तिथे स्टेप्सला मार्क असतात. IBPS च्या, SSCच्या, रेल्वेच्या कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला स्टेप्स जे आहेत त्या स्टेप्सला मार्क दिले जात नाही, म्हणून आपण इतकी मेहनत या ठिकाणी करायची नाही. मग सर हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा, आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की हा प्रश्न आपल्याला कधी पण ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करायचा असतो. बिकॉज nobody will ask you की क्वेश्चन तुम्ही कसा सॉल्व्ह केलाय. nobody will ask you, anybody. तुमचा अल्टिमेट जो उद्देश आहे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा तो असा आहे की तुमचं उत्तर बरोबर असलं पाहिजे. सर मग ऑप्शन थ्रू कसं सॉल्व्ह करायचं, बघा मी ऑलरेडी तुम्हाला काल सांगितलं होतं, मी परत एकदा रिपीट करतो. ऑप्शन थ्रू सॉल्व्ह कसं करायचं, बघा तो 36 माईल जातोय 10 मायनस एक्स नी, आणि मायनस परत तो 36 माईल जातोय 10 प्लस एक्स. सिम्पली त्याचा रिझल्ट असा आहे, याचा डिफरन्स हा जो आहे तो 90 मिनिट आला पाहिजे असं आपल्याला बघायचं आहे. आता दिलेल्या ऑप्शन्स मधून आपल्याला असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की ज्याला 10 मधून मायनस केल्यावर पण 36 ला भाग जाईल, 10 मध्ये ऍड केल्याच्या नंतर पण 36 ला भाग जाईल, असा एखादा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे की ज्याचा डिफरन्स 90 मिनिट म्हणजे ऑलमोस्ट 1.5 आवर्स असं पण आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे एक छोटासा पॉईंट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. ओके चला, मग आता मी काय करतो माहिती का, अडीच तर पहिलेच कट केला. आय ऑलरेडी टोल्ड दॅट की ऑड मॅन आउट करायचं आपल्याला. बघा 3, आता 10 प्लस 3 जर केलं 13 होतात. 13 हा प्राईम नंबर आहे, 13 36 ला कसाच भाग देऊ शकत नाही, हा पण आपला कट झाला या ठिकाणी. आता उरले आपल्याजवळ 2 आणि 4. तर मी काय करतो आता, 2 जर घेऊन बघितला, समजा हा 2 जर मी घेतला तर इथं काय मिळतील मला, 36 डिवायडेड बाय 10 तून 2 गेले 8 उरतात, मायनस 36 डिवायडेड बाय 10 मध्ये जर 2 ऍड केले तर 12 होतात. यांचा डिफरन्स हा 1.5 तास येतो का आपण बघूयात. बघा हे 8 चोक 32 होता, 4 उरले 8 45 40 म्हणजे 4.5 तास, आणि 12 त्रिक 36. तुम्ही बघू शकता 4.5 मधून जर 3 गेले तर बरोबर 1.5 तास उरतो. तुम्ही याला 1.5 तास म्हणू शकता किंवा 90 मिनिट म्हणू शकता. इट इज दिस काइंड ऑफ इझी टू सॉल्व्ह द क्वेश्चन. प्रॉब्लेम नंबर, सॉरी ऑप्शन नंबर 1, 2 माईल पर आवर ही जी स्पीड आहे ही आपल्याला कशाची मिळाली, त्या स्ट्रीमची स्पीड मिळाली. दॅट्स इट, झाला क्वेश्चन सॉल्व्ह. बघा नोबडी विल आस्क यू, आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की आपल्याला कोणीही विचारणार नाहीये की तुम्ही प्रश्न कसा सॉल्व्ह केलाय. अल्टिमेटली इफ युअर आन्सर इज क्लिअर देन यू विल गेट द फुल ऑफ द मार्क्स. असं नाही की तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलंय, खूप मेहनत करून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केलाय आणि एका मार्काचा क्वेश्चन होता, तुम्ही खूप मेहनत केली म्हणून तुम्हाला 2 मार्क दिले जातील, असं काहीही होणार नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन थ्रू इज ऑलवेज द बेटर वे ऑर द बेस्ट वे टू सॉल्व्ह दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम. याच्या अगोदर पण मी एक प्रश्न ऑलरेडी घेतलाय कालच्या लेक्चरमध्ये, आज एक घेतला, अजूनही पुढे कदाचित 1-2 क्वेश्चन मी असे कव्हर करणार आहे, कारण असे प्रश्न बहुधा बऱ्याचदा विचारले जातात. सो इक्वेशन सॉल्व्ह न करता, कुठलं इक्वेशन मी तुम्हाला दिलं होतं, मी एकदा इक्वेशन परत एकदा रिपीट करतो. 36 डिवायडेड बाय 10 मायनस एक्स, ओके, मायनस 36 डिवायडेड बाय 10 प्लस एक्स, ओके, इक्वल टू 90/60. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करत केल्याच्या नंतर एक्स वाय झेड एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, 2 मिळते. खूप जास्त मेहनत या ठिकाणी करावी लागते. इथं व्हेरी इझिली ऑड मॅन आउट पहिले मी गेले 2.5 आणि 3 कसे कट केले मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जर 2 कॅल्क्युलेट झाला नसता तर 4 करावा लागला असता. हा 2 कॅल्क्युलेट करायला मला लागले 5 सेकंड. अजून जर हा करायचा असता तर कदाचित अजून लागले असते 5 सेकंद. म्हणजे लिटरली 10 सेकंदामध्ये या वेळी जर तुम्ही गेलात तर 10 सेकंदामध्ये हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होणार, एवढं मात्र नक्की. ऑप्शन नंबर ए इज द आन्सर. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही 1 by 1 इफ यू वॉन्ट टू सी एनिथिंग, इफ यू वॉन्ट टू सी रिपीट,
तर तुम्ही ते बघू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. A man takes twice as long as to row the distance against the stream as to row the same distance in the favor of the stream. The ratio of the speed of the boat in still water as the stream is. चलो ओके फाईन. बघा, मागे जेव्हा आपण टाइम स्पीड अँड डिस्टन्स सुरू केलं होतं तेव्हा मी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगितली होती. तुमच्यापैकी काही लोक कदाचित ती विसरले असतील. काय कन्सेप्ट सांगितली होती ते एकदा बघा. टाइम अँड वर्क मध्ये सुद्धा मी तुम्हाला कन्सेप्ट सेम सांगितली होती. तसंच इथं पण एक टाइम स्पीड अँड डिस्टन्स मध्ये सांगितली होती. काय सांगितलं होतं टाइम अँड वर्क मध्ये? काय सांगितलं ते पहिले एकदा रिपीट करतो की द रेशो ऑफ टाइम इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशो ऑफ एफिशियन्सी. असा मी पार्ट तुम्हाला टाइम अँड वर्क मध्ये सांगितलं होतं. आणि टाइम स्पीड अँड डिस्टन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा दोन युनिट आहे ए आणि बी, त्यांना लागणारा जो टाइम आहे म्हणजे एखादा काही कुठला तरी डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो जर समजा रेशो जर टाइमाचा 4:3 असेल तर त्याची जी स्पीड आहे त्याच्या स्पीडचा रेशो काय असतो? त्याच्या स्पीडचा रेशो असतो 3:4. ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुमच्या लक्षात असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चर मध्ये टाइम स्पीड अँड डिस्टन्सच्या हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की द रेशो ऑफ टाइम इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशो ऑफ स्पीड, वाईस वर्सा द रेशो ऑफ स्पीड इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशो ऑफ टाइम. ओके फाईन. आता इथे आपल्याला वरती दिले अ मॅन टेक टॉईस ॲज लॉंग ॲज टू रो द डिस्टन्स. आता टॉईस काय टॉईस घेतो तो टाइम घेतो डबल. हे लक्षात घे. म्हणजे आपल्याला दिलेले टाइमाबद्दल आणि विचारले द रेशो ऑफ द स्पीड बद्दल विचारलेलं आहे. म्हणून ही कन्सेप्ट क्लिअर असणं खूप जास्त गरजेची आहे. ज्या लोकांनी याच्या अगोदरचे लेक्चर बघितलेले नव्हते त्या लोकांना हे माहित नसेल. हे माहित करण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी याच्या अगोदरचे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल. सो माय डिअर स्टुडंट, जस्ट टेक केअर अबाउट इट. ओके, चला ओके फाईन. आता अपस्ट्रीम जाण्यासाठी आणि डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी जो टाइम लागतो, त्यांनी काय सांगितलंय की डाऊनस्ट्रीमला जेवढा वेळ लागतो, डाऊनस्ट्रीमला समजा मला असं कन्सिडर करा की 2 युनिट लागतं जाण्यासाठी, म्हणजे 2 तास लागतं म्हणूयात. लेट इट बी कन्सिडर, कारण अल्टिमेटली रेशो विचारलाय. तर तेवढं अंतर कव्हर करायला मला अपस्ट्रीमला 4 तास लागतील, कारण त्यांनी टॉईस सांगितलेलं आहे. तो म्हणणार सर 2 आणि 4च का घेतलं? मी 1 आणि 2 पण घेऊ शकलो असतो, पण आकडा शक्यतो इव्हन आकडे घ्यायचे अशा केसेसमध्ये. कारण तुमच्या जर लक्षात असेल तर आपल्याला बोटचं स्टील वॉटरचा जर फॉर्म्युला जर बघितला असेल तुम्ही की बोट इन स्टील वॉटर काय असतं? डाऊन स्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2 असतं. 2 ने डिवाइड करायचंय. म्हणून मोस्ट प्रोबेबली आपण जे आकडे किंवा युनिट या ठिकाणी घेतोय ते इव्हन आकडे घ्यायचे, म्हणजे भाग द्यायला सोपं जातं आणि पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. ओके फाईन. तर हा रेशो मिळाला मला टाइमाचा. मग आता याला जर मला स्पीडचा रेशो जर करायचा असेल तर स्पीडचा रेशो करत असताना अपस्ट्रीमची स्पीड म्हणजे काय होणार? 2 आणि डाऊनस्ट्रीमची स्पीड म्हणजे काय होणार? 4. कारण हे इनव्हर्सली अपोजिट असतात, हे लक्षात घ्या. द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. आता डाऊनस्ट्रीम, आता बोट इज टू स्ट्रीम पाहिजे आपल्याला. बोट काय असतो? डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2 आणि स्ट्रीम काय असतो? डाऊनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2. मग बघा 4 आणि 2 किती होतात? 6 डिवायडेड बाय 2 इज 2. आता 4तून 2 गेले तर 2 उरतात. 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे बे 3 6. 2 जर कॅन्सल झाले तिथे लक्षात आलं की जो रेशो आहे बघा, सिंपल केस मध्ये काही सेकंदामध्ये 3:1 असा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळाला. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. दॅट्स ऑल. हा युनिट जो आहे, हा युनिट सर्वात पहिले लक्षात घ्यायचा आपल्याला. द रेशो ऑफ द टाइम इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशो ऑफ स्पीड. जर हे क्लिअर नसेल तर हा प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला खूप जास्त त्रास झाला असता, एवढं मात्र नक्की. जर या कन्सेप्ट क्लिअर आहे सो इट इज व्हेरी चिंदी. विदिन अ सेकंड्स म्हणजे 5 सेकंड मध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळू शकते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मॅन कॅन रो 3/4 of the kilometer against the stream in 11 factorial 1/4 minutes, and downstream it is 7 factorial 1/2 minutes. The speed in kilometer per hour of the man in still water is. Okay, चला ओके, हा जो पार्ट आहे हा रॉंग पार्ट आहे. इन द स्टील वॉटर असं त्यांनी पार्ट विचारलेला आहे आपल्याला. ओके, 3/4. आता बघा जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स आता बघा डिस्टन्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 3/4. तुम्ही त्याला 3/4 म्हणू शकता किंवा 750 मीटर पण म्हणू शकता. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से, तुम्ही त्या प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता. पण इथं तसं करायची गरज नाहीये. मग आता काय करायचं सर? बघा आता आपल्याला अ मॅन कॅन रो 3/4 ऑफ द किलोमीटर अगेन्स्ट द स्ट्रीम. म्हणजे आता इथं आपल्याला हे डिस्टन्स आहे हे लक्षात घ्या. ओके, डिस्टन्स. आता आपल्याला अपस्ट्रीम त्यांनी काय सांगितलं की अपस्ट्रीम 11 4 44 आणि 45 म्हणजे 45/4 मिनिटामध्ये ते काय करतात? 3/4 एवढं अंतर कव्हर करतात. तर 60 मिनिटामध्ये किती करणार? 60 मिनिटं म्हणजे स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायची 3/4. तर हा तिकडे दोन रेसिप्रोकल होणार 4/45. सिम्पली तुम्ही जर बघितले 4 4 कॅन्सल झाले, 3 1 3 3 15 45 होतात आणि 15 चौक 60 होतात.
म्हणजे अपस्ट्रीमची स्पीड आपल्याला मिळाली 4 किलोमीटर प्रति तास सिम्पली. ओके, त्याच्यानंतर आता डाऊन स्ट्रीमची जर स्पीड काढायची असेल आपल्याला डाऊन स्ट्रीमची, तर आता त्यांनी काय सांगितलंय की हेच 15 7 दुनी 14 आणि म्हणजे 2/15 मिनिटामध्ये तो काय करतो 3/4 जातो. तर 60 मिनिटात किती जाणार, 60 इंटू 3/4 मल्टिप्लाय बाय जर 2/15 केले तर तुमच्या लक्षात येईल बे एक बे बे दुनी 4 15 दुनी 3 दुनी 60 म्हणजे 3 दुनी 6 म्हणजे डाऊन स्ट्रीमची जी स्पीड मला मिळाली डाऊन स्ट्रीम यू कॅन सी ओव्हर हियर इट इज 6 किलोमीटर पर आवर. दॅट्स इट. ओके चलो ओके फाईन. द स्पीड ऑफ द मॅन इन स्टील वॉटर विचारले. दॅट्स इट, झालं क्वेश्चन सॉल्व. आता मॅन इन स्टील वॉटरची स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डाऊन स्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2 करावं लागतं ना. आता 6 आणि 4 किती होतात, 6 आणि 4 10 डिवायडेड बाय 2 जर केलं तर उत्तर मिळेल आपल्याला 5 किलोमीटर प्रति तास या स्पीडने दॅट मॅन कॅन रो इन द स्टील वॉटर. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर असेल. दॅट्स ऑल. आकडे फ्रॅक्शन मध्ये दिसायला लागले म्हणजे घाबरायचं नाही, काहीच नसतं. हा 3/4 आहे वॉट एव्हर. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं वगैरे घाबरायची गरज नाहीये. 3/4 इज सिम्पली तुम्ही 3/4 म्हणा किंवा त्याला तुम्ही 750 मीटर असं पण म्हणू शकला असता. इट इज चॉईस इज युअर्स अल्टिमेटली. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाईल त्या पद्धतीने करा. पण एक लक्षात ठेवा 750 पेक्षा 3/4 हा फॅक्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये सॉल्व्ह करायला कधीही सोपा जातो. त्याच्यामुळे आपण त्याला 3/4 मतलब 3/4 असं जर कन्सिडर केलं इट इज ऑलवेज बेटर दॅन 750 मीटर. ओके, so that's it. Option number D is the answer. Ki 5 kilometer per hour is the speed of the man in still water. Okay, चलो next question is there. चला पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अ बोट रनिंग अपस्ट्रीम टेक्स 8 hours 48 minutes to cover the same distance while it takes 4 hours to cover the same distance running downstream. What is the ratio of the speed of the boat and the speed of the water current respectively? चला अल्टिमेटली परत तोच पार्ट विचारलेला आहे आपल्याला. दिलेला आहे टाइम बद्दल विचारलेला आहे, स्पीड बद्दल आपला ऑलरेडी बघून झालंय की द रेशो ऑफ टाइम. आता टाइमाचा जो रेशो आहे तो टाइमाचा रेशो जर तुम्ही बघितला असेल तर 8 तास 48 मिनिटे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, इज टू 4 तास. आता हा काय आहे, हा आहे अपस्ट्रीम आणि डाऊन स्ट्रीमचा रेशो. ओके चलो, आता याला आपण 12 चोक 48 आणि 12 पंचे 60 म्हणू शकतो. 8 पंचे 40 12 चोक 48 ना. चलो ओके, 12 चोक 48 12 पंचे 60 मग 5 48 आणि 4 44 याला तुम्ही 44/5 इज टू 4 असं म्हणू शकता. दोन्ही बाजूला काय करूयात आपण 5 ने मल्टिप्लाय करून घेऊयात. दोन्ही बाजूला 5 ने जर मल्टिप्लाय केलं आपण तिथं 4 1 4 4 1 4 उरतात आणि इथं 4 1 4 तर हे 5 1 5 उरतात. तर हा जो रेशो आहे हा रेशो टाइमाचा मिळाला माय डिअर स्टुडंट्स. आता याला जर उलट केलं मी मला स्पीडचा रेशो मिळेल. चला स्पीडचा रेशो काय मिळाला मला 5/11 मिळाला. म्हणजे माझी जी स्पीड आहे अपस्ट्रीमची स्पीड मिळाली समजा मला 5 किलोमीटर पर आवर म्हणून घ्या, काही फरक पडणार नाही. आणि डाऊन स्ट्रीमची जी स्पीड मिळाली ती मिळाली मला 11 किलोमीटर पर आवर. प्रश्न काय, व्हॉट इज द रेशो बिटवीन द स्पीड ऑफ द बोट अँड स्पीड ऑफ द वॉटर. आता स्पीड ऑफ द बोट काय असते, स्पीड ऑफ द बोट इज टू स्ट्रीम. सिम्पली डाऊन स्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2 आणि डाऊन स्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2. सो 11 आणि 5 किती होतात 16. 16 डिवायडेड बाय 2 जर म्हणलं तर 8 येणार. ओके फाईन. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 5 मधून जर 11 गेले तर 6 उरतात. 6 डिवायडेड बाय 2 जर म्हणलं 3 उरतो. म्हणजे अल्टिमेटली आन्सर मिळाला आपल्याला 8/3. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर असेल. बघा घाबरायचं नाहीये, ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. द रेशिओ ऑफ टाइम इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशिओ ऑफ स्पीड. अल्टिमेटली 5 ते 10 सेकंदामध्ये हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झालेला असेल. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर राहील. लक्षात घ्या आजचे जे प्रॉब्लेम्स आपण घेतो हे इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आहे. म्हणजे प्री लेवलच्या क्वेश्चन्स मध्ये किंवा प्री लेवलच्या एक्झामिनेशन्स मध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातील. चलो फाईन. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट. अ मॅन कॅन रो to the place of 48 kilometer distance and come back in 14 hours. He find that he can row 4 kilometer with the stream in the same time as a 3 kilometer the streams. The rate of the stream is what. म्हणजे स्ट्रीम किंवा पाण्याचा जो प्रवाह आहे त्याची स्पीड किती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा डिस्टन्स आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. डिस्टन्स किती दिलेलं आहे 48 किलोमीटर. टाइम जो आहे तो टोटल दिलेला आहे किती दिलेला आहे 14 आवर्स दिलेला आहे. चला ओके, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आता त्यांनी काय सांगितलंय पुढे, ही फाइंड दॅट ही कॅन रो 4 किलोमीटर विथ द स्ट्रीम इन द सेम टाइम 3 किलोमीटर अगेन्स्ट द स्ट्रीम. म्हणजे एक टाइम आहे. समजा उदाहरणार्थ आपण असं कन्सिडर करूयात की तो 10 मिनिटामध्ये जर समजा 4 किलोमीटर डाऊन स्ट्रीम जात असेल तर सॉरी त्याच 10 मिनिटामध्ये तो 3च किलोमीटर अगेन्स्ट द फ्लो म्हणजे अपस्ट्रीम मध्ये येतो असं याचं मिनिंग आहे.
म्हणजे 4 किलोमीटर पर आवर किंवा 3 किलोमीटर पर आवर अशी स्पीड दिलेली नाहीये, हे सर्वात पहिले लक्षात घ्यायचं आहे. फक्त एक स्पेसिफिक टाइम आहे कुठला तरी की त्या वेळेला तेवढ्या वेळात तो 4 किलोमीटर डाऊन स्ट्रीमला जात असेल तर अपस्ट्रीमला येत असताना तेवढ्या वेळात तो फक्त 3च किलोमीटर येतो. अशा वेनी जर तो गेला आणि हे 48 किलोमीटर अंतर जर तो जाऊन परत आला तर त्याला टोटल 14 तास लागतात, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा जेन्युइन वे काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. ओके, आता इथं जर बघितलं आपण आपल्याला नेमकं काय करायचंय, डिस्टन्स अपॉन स्पीड प्लस डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू 14 तास लागले असं त्यांचं म्हणणं आहे. मी प्लस का घेतलंय कारण त्यांनी अँड कम बॅक म्हणलंय, म्हणजे जाऊन तो परत आलाय म्हणजे ऍडिशन होणार आहे वेळेची, तर म्हणून मी त्या ऍडिशन घेतलेली. आता चला डिस्टन्स मला माहिती आहे, डिस्टन्स किती आहे 48, पण मला स्पीड माहिती आहे का नाही. आता स्पीड कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, डिस्टन्स अपॉन टाइम करावा लागतो. आता तो काय सांगतो की 4 किलोमीटर अंतर तो एका स्पेसिफिक वेळामध्ये कव्हर करतो, तो वेळ मी एक्स कन्सिडर केला. म्हणजे डाऊन स्ट्रीमला जात असताना त्याची जी स्पीड मिळाली ती काय मिळाली आपल्याला 4/x मिळाली, प्लस हेच 48 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी त्याला जी स्पीड मिळाली ती किती मिळाली, 3/x मिळाली, कारण तो 3 किलोमीटर जातो अपस्ट्रीमला. 3/x इक्वल टू 14. सो माय डिअर स्टुडंट, हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागेल. 48x/4 म्हणायला प्लस 48x/3 म्हणायला इक्वल टू 14. सो 12x हे होतात प्लस 16x हे होतात इक्वल टू 14 इंटू फाईन. सो हे 28x इक्वल टू जर 14 म्हटले तर x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1/2. हे लक्षात घ्या. हा ट्रेडिशनल वे किंवा आपण ज्याला काय म्हणतो एक असा वे आहे की ज्याच्यातून आपल्याला कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं 100%. फक्त कदाचित थोडासा एक 10-20 सेकंद जास्त लागू शकतं. मग सर डाऊन स्ट्रीमची स्पीड काय म्हणजे, सर डाऊन स्ट्रीमची स्पीड मी काय म्हणलेली 4/x. सो 4/x, x ची व्हॅल्यू काय मिळाली मला 1/2. हा 2 वरती जाऊन इथं मल्टिप्लाय जर झाला तर डाऊन स्ट्रीमची स्पीड मिळाली मला 8 किलोमीटर पर आवर. ओके, अपस्ट्रीमची स्पीड काय मिळेल मला, अपस्ट्रीमची स्पीड मिळतील 3/x म्हणजे 1/2. हा दोन्ही मल्टिप्लाय होणार, 3 दुनी 6 म्हणजे याची स्पीड मिळाली मला 6 किलोमीटर पर आवर. बघा या दोन स्पीड मिळाल्या. प्रश्न इथून पुढे चालू झालाय, द रेट ऑफ द स्ट्रीम, स्ट्रीमचा रेट विचारलाय आपल्याला. आता स्ट्रीमचा रेट कॅल्क्युलेट जर करायचा असेल तर आपल्याला माहिती काय असतं, डाऊन स्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2. सो 8 6 गेले किती होतात 2/2, म्हणजे अल्टिमेटली उत्तर काय मिळालं आपल्याला 1 किलोमीटर पर आवर. म्हणजे खोदा पहाड और निकला चुहा अशी केसमध्ये या ठिकाणी उत्तर मिळालं. एवढं मोठं कॅल्क्युलेशन करून आपल्याला जे उत्तर मिळतंय 1 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असेल. बघा हा जो वे होता हा त्याचा ऍक्च्युअल वे होता हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. ऍक्च्युअल वे इफ द मार्क, जर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की जर स्टेप्सला मार्क असतील तर यू विल हॅव टू सॉल्व्ह दिस वे, पण जर स्टेप्सला मार्क नाहीये तर मग हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. मी याला इरेज करतोय, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही याला परत पाहायचं असेल तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन बघू शकता. मी आता याला इरेज करतोय. आता आपण दुसरा वे जो आहे दुसऱ्या वेने सॉल्व्ह कसा करायचा. सर बघा मला 48 किलोमीटर जायचं आहे प्लस 48 किलोमीटर जायचं आहे इक्वल टू मला 14 तास लागतात. ओके, आता बघा हे जे 4 किलोमीटर एका वेळ काहीतरी वेळ आहे आणि 3 किलोमीटर काहीतरी वेळ आहे. मग आपण जर असं कन्सिडर केलं की मी यालाच 4 किलोमीटर पर आवर कन्सिडर करून घेतलं आणि यालाच जर मी 3 किलोमीटर पर आवर कन्सिडर करून घेतलं, तसे त्यांनी काय सांगितलं सेम टाइम सांगितलंय ना, मग तो सेम टाइम आपण किती म्हणायचा 60 मिनिट म्हणायचा ना. जर 60 मिनिट म्हणलं त्याची स्पीड काय होणार 4 किलोमीटर पर आवर डाऊन स्ट्रीम आणि 3 किलोमीटर पर आवर अपस्ट्रीम. मग याला जर मी डिवायडेड बाय 4 ने डिवायडेड बाय जर 3 केलं तर उत्तर 14 येतं का हे चेक करायचं आहे. याला म्हणतात ऑप्शन थ्रू. ओके, मग 4 1 4 4 2 8 आणि 16. तर तुम्ही बघू शकता 12 आणि 16 जर म्हटलं तर 28 तास लागतंय. 28, पण ऍक्च्युली मला 28 तास लागतंय का नाही, मला काय करायचंय 14 तास लागतंय. आपण काय बघितलंय, द रेशो ऑफ स्पीड इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशो ऑफ टाइम बघितलंय ना. मग ह्या 14ला जर मला 28 करायचं असेल, सॉरी, किंवा या 14चे जे 28 झालेले ह्या 28ला जर मला 14 करायचंय म्हणजे डेफिनेटली टायमाला काय करायचंय मला डिवायडेड बाय 2 करायचंय. टायमाला जर डिवायडेड बाय 2 करायचं असेल तर स्पीडला पण मल्टिप्लाय बाय 2 करायचं. मग याला मल्टिप्लाय बाय 2 करा आणि याला मल्टिप्लाय बाय 2 करा. मग स्पीड काय मिळाली आपल्याला 48 डिवायडेड बाय 8 प्लस 48 डिवायडेड बाय 6. बघा 8 सकम 48 आणि प्लस सैना 8 48, 8 आणि 6 14 झालं ना माय डिअर स्टुडंट. म्हणजे ही स्पीड मिळाली आपल्याला डाऊन स्ट्रीमची आणि ही स्पीड मिळाली आपल्याला अपस्ट्रीमची. म्हणजे याच्या अगोदरची मेहनत करून आपण जे काढलं होतं हे एका लॉजिकल वेने आपण ज्याला म्हणू शकतो, इट्स अ लॉजिकल वे. बघा मी तुम्हाला सांगितलं जिथे तुमचं मॅथ कच्चं पडतं तिथे तुमचं लॉजिक स्ट्रॉंग असलं पाहिजे. ओके, सो अशा केसेस मध्ये 6 आणि 8 14 होत आहे 14. क्वेश्चनची रिक्वायरमेंट आपली फुलफिल झाली.
झाली फुलफिल. मग आपल्याला यात स्ट्रीम विचारलं तर 6 परत जर 8 6 गेले तर 2 उरतात, 2/2 म्हणजे सिम्पली तुमच्या लक्षात येतं की 1 किलोमीटर पर आवर हे माझं उत्तर असेल. तर तुम्हाला जो वेळ आवडला असेल त्यावेळी तुम्ही सॉल्व्ह करायचंय. बट इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड वाईल यू आर गोइंग ऑप्शन थ्रू म्हणा किंवा हा एक लॉजिकल वे, याला ऑप्शन थ्रू नाही म्हणू शकत आपण, हा एक लॉजिकल वे होता की हा जो सेम टाइम सांगितलाय या सेम टाइमला जर मी 60 मिनिटं म्हणजे 1 तास कन्सिडर करून जर बघितलं तर मला 28 तास मिळत होते, पण मला 14 तास लागतात. 28 ला 14 करायसाठी डिवायडेड बाय 2 जर केले टाइमला तर आपल्याला स्पीडला मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. का तर ते दोघं युनिव्हर्सली अपोजिट असतात. एकाला जर डिवायडेड बाय 3 केलं तर दुसऱ्याला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. एकाला डिवायडेड बाय जर 4 केलं तर दुसऱ्याला मल्टिप्लाय बाय 4 करावं लागेल. म्हणून इन दॅट सेम वे इथं 28 ला आपण डिवायडेड बाय 2 केलं म्हणून इथं स्पीडला मल्टिप्लाय बाय 2 केलंय. दॅट्स इट. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. A man can row the boat at the speed of 10 kilometer per hour in still water. He goes to the certain point upstream and come back to the starting point in the river. The speed of the flowing river is 2 kilometer per hour. Then what is the average speed of the boat in the total journey? If you remember, तर आपण ऑलरेडी या टाइपचे प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेले. का? कारण बघा तो काय झाला, इथून एक ए पॉइंट आहे, ए पॉइंट पासून तो बी पॉइंटला आलाय असं त्यांनी सांगितलंय. इट इज डाऊन स्ट्रीम. आणि परत त्यांनी सांगितलंय की तो बी पासून परत ए ला परत गेलाय म्हणजे अपस्ट्रीम. ओके. आता स्टील वॉटर मध्ये बोटची स्पीड किती आहे 10. आता जर समजा आपल्याला डाऊन स्ट्रीमची जर स्पीड कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण काय करतो, डाऊन स्ट्रीमला बोट प्लस स्ट्रीम करतो आणि जर अपस्ट्रीमची स्पीड काढायची असेल तर बोट मायनस स्ट्रीम करतो. मग डाऊन स्ट्रीमची स्पीड काय मिळाली 10 किलोमीटर पर आवर स्टील वॉटर मध्ये आणि रिव्हरचा फ्लो किती आहे 2 म्हणजे 10 आणि 2 किती झाले 12 किलोमीटर पर आवर. ही माझी पहिली स्पीड झाली. हिला आपण S1 म्हणू शकतो. ओके. आणि जी S2 आहे अपस्ट्रीमची जी स्पीड आहे ती समजा 10 तून जर 2 गेले तर 8 किलोमीटर पर आवर असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे मला S1 आणि S2 मिळालंय. त्यांनी ऍव्हरेज स्पीड विचारली. डिस्टन्स सेम आहे आणि अशा केसमध्ये जर आपल्याला ऍव्हरेज स्पीड विचारली असेल तर आपण फॉर्म्युला बघितला होता S1 मल्टिप्लाय बाय S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2 मल्टिप्लाय बाय 2. बघा ज्या लोकांनी याच्या अगोदरचे लेक्चर्स बघितलेले त्यांना हे फॉर्म्युले नेमकी काय आहे कळणार नाही. त्याच्यासाठी प्लीज करून बघा 12 × 8. ओके. दोघांची ऍडिशन 12 8 किती होतं 20 मल्टिप्लाय बाय 2. हा 2 गेला, हा 2 गेला, हा 0 गेला. इथं पॉइंट आला 12 × 96 मतलब 9.6 किलोमीटर पर आवर. ही काय मिळाली मला स्पीड मिळालेली आहे. ऍव्हरेज स्पीड ऑफ द होल जर्नी. दॅट्स ऑल. या प्रश्नामध्ये जास्त लक्ष घालण्याची गरज आपल्याला नाही. सो ऑप्शन नंबर डी आपलं या ठिकाणी उत्तर असेल 9.6 किलोमीटर पर आवर ही त्याची ऍव्हरेज स्पीड या ठिकाणी मिळाली. चलो ओके. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन सेज अ मॅन कॅन स्विम ॲट 16 किलोमीटर पर आवर इन स्टील वॉटर. चला त्या मॅनची जी स्टील वॉटरची जी स्पीड आहे ती आपल्याला दिलेली आहे की 16 किलोमीटर पर आवर स्टील वॉटर मध्ये इफ द रिव्हर इज रनिंग ॲट 5 किलोमीटर पर आवर. चला आता रिव्हर किंवा नदीची जी स्पीड आहे ती पण आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे की ती 5 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने धावते आहे किंवा वाहते आहे. इट टेक्स 10 hours मोर टू अपस्ट्रीम दॅन द डाऊनस्ट्रीम देन फॉर द सेम डिस्टन्स देन हाऊ फार द प्लेस इज. बघा आता परत त्यांनी काय सांगितलंय की तो ए पासून पहिले बी ला आलाय मतलब आणि परत बी पासून तो परत काय आलाय ए ला आलाय. तर या ठिकाणी डिस्टन्स परत एकदा सेम आहे आणि 10 hours मोर सांगितलेले आहे. आता 10 hour मोर म्हणजे तुम्हाला माहिती इट्स अ डिफरन्स ऑफ टाइम. ओके. मग डिफरन्स ऑफ टाइम जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर डिस्टन्स इक्वल टू S1 मल्टिप्लाय बाय S2 डिवायडेड बाय S1 मायनस S2 मल्टिप्लाय बाय T आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. ओके फाईन. मग आता पहिली स्पीड आपली काय होणार. आता पहिली स्पीड आपली काय आहे तो डाऊन स्ट्रीम जेव्हा जाणार तर 16 आणि 5 म्हणजे डाऊन स्ट्रीमची त्याची स्पीड मिळाली आपल्याला 21 किलोमीटर पर आवर कारण दोघांची ऍडिशन होणार आणि अपस्ट्रीमची स्पीड आपल्याला काय मिळणार 16 तून 5 गेले तर 11 किलोमीटर पर आवर. चला S1 मिळाली मला 21. चलो 21 मल्टिप्लाय बाय 11 डिवाइड बाय दोघांमधला डिफरन्स येतो 10 मल्टिप्लाय बाय किती तास आहेत 10 10 10 कॅन्सल झाले 11 1 11 11 दुनी 22 22 आणि 1 23 म्हणजे 231 किलोमीटर एवढं अंतर आहे या ए आणि बी या दोन प्लेसेस मध्ये. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर असेल. दॅट्स ऑल. बघा हा फॉर्म्युला क्रमांक 7 आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. फॉर्म्युला क्रमांक 7. तर या 7 क्रमांकाचा फॉर्म्युला जर आपण बघितला हे 7 का घेतलाय आपण कारण इथं 10 hours मोर सांगितलेलं आहे. मोर ऑर लेस हे जे 2 युनिट आहे हे 2 युनिट लेट आणि अर्ली असतील किंवा मोर आणि लेस असतील. हे जे युनिट आहेत हे डिफरन्स ऑफ टाइमला रिप्रेझेंट करतात असं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो डोंट वरी डोंट यू थिंक अबाउट एनिथिंग रिगार्डिंग दिस. हे लक्षात ठेवायचं की द मोर अँड लेस इज देअर देन 7 नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. वाईल इन 7 नंबर फॉर्म्युला इट इज S1 मल्टिप्लाय बाय S2 डिवायडेड बाय S1 मायनस S2 मल्टिप्लाय बाय T. दॅट्स इट.
231 किलोमीटर एवढं अंतर आपल्याला या ठिकाणी मिळेल. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे जास्त घाबरून जाण्याची गरज नाही अजून सध्या तरी. आपण खूपच लवकर आपले ऑनलाईन लेक्चर जे आहे ते चालू करणार आहोत. ऑनलाईन लेक्चर इन द सेन्स की आपल्या ऍप मध्ये ते लेक्चर आपण स्टार्ट करणार आहोत. परंतु तोपर्यंत तुम्हाला जे रेकॉर्डेड लेक्चर मिळत आहे त्याचा बेनिफिट तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या अशी माझी इच्छा आहे मोस्ट प्रोबेबली. चलो ओके, द क्वेश्चन इज व्हॉट अ मॅन कॅन स्विम 10 kilometer per hour in still water in the river flowing 3 kilometer per hour. It takes 12 hours more in upstream than go downstream for the same distance. Then how far the places is? Again the same question is there. क्वेश्चन मध्ये बदल नाही की, पण या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला जास्त विचारले जातात. 12 तास जास्त घेतोय. मोर म्हणजे फॉर्म्युला असेल आपल्याला डिस्टन्स इक्वल टू S1 मल्टिप्लाय बाय S2 डिवायडेड बाय S1 मायनस S2 मल्टिप्लाय बाय T. चला आता डाऊनस्ट्रीमची स्पीड काय मिळेल मला? डाऊनस्ट्रीमची 10 किलोमीटर स्टील वॉटर मध्ये आहे, 3 किलोमीटर पाण्याचा प्रवाह आहे, म्हणजे 10 आणि 3 13 किलोमीटर पर आवर ही स्पीड मिळाली डाऊनस्ट्रीमची. वेअर अपस्ट्रीमची स्पीड मिळेल मला 10 तून 3 गेले तर 7 उरतात 7 किलोमीटर पर आवर. चलो ओके फाईन. 13 इंटू 7 डिवायडेड बाय 13 तून 7 गेले 6 उरतात इंटू 12. ओके फाईन. 6 1 6 6 2 12 मग इथं उरतं 13 इंटू 14 तर 13 14 जे आहे ते होतात 182 किलोमीटर. बघा 13 14 कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या जेव्हा बेसिक लेक्चर आपले चालू होते तेव्हा, की कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल 13 इंटू 14 तर या छोट्या नंबरचा वर्ग घ्यायचा 169 आणि त्याच्यामध्ये तोच नंबर एकदा ऍड करायचा. 9 आणि 3 12 8 182. अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करू शकता. ऑप्शन नंबर ई 182 किलोमीटर इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, 182 किलोमीटर एवढं अंतर त्या दोघा प्लेसेस मध्ये असणार आहे. ओके फाईन. नेक्स्ट क्वेश्चन. A boat goes from point A to point B upstream and return from B to A downstream. If the round trip takes the boat 12 hours and the distance between both the point is 40 kilometer, then what is the speed of the stream if the speed of the boat in still water is 12 kilometer per hour? चला, जर तुमच्या लक्षात असेल तर मी तुम्हाला सांगितलं की हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ऍक्च्युअल जो वे आहे तो थोडासा लेंदी. कसा? इट इज डिस्टन्स अपॉन स्पीड प्लस डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू काय दिले त्यांनी? इफ द राउंड ट्रिप टेक्स 12 hours, तर राउंड ट्रिप आहे जे 12 hours म्हणजे टोटल टाइम दिलाय म्हणून मी इथं प्लस घेतलं हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? ऑलरेडी अंतर किती दिले? 40 आहे. चला आता इथे त्यांनी काय सांगितलंय? बोट इन स्टील वॉटर किती आहे? 12. आता डाऊनस्ट्रीम जात असताना तो 12 प्लस x च्या स्पीडने जाणार प्लस तेच 40 किलोमीटर अंतर तो जेव्हा अपस्ट्रीम येणार आहे तेव्हा 12 मायनस x ने जाणार इक्वल टू त्याला 12 तास. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागेल. मग यांचा LCM काढायचा, देन 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 क्रॉस 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 करत मग आपल्याला काहीतरी x मिळेल. सो दिस इज द ऍक्च्युअल वे. पण मग मी काय सांगितलं तुम्हाला की हा प्रश्न जो आहे तो ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करायचा. मग ऑप्शन थ्रू कसं सॉल्व्ह करायचं सर? तो ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला काय करायचंय की तो 40 किलोमीटर जातोय 12 प्लस x ने. चलो ओके. आणि प्लस तेच 40 किलोमीटर तो कव्हर करतोय 12 मायनस x ने. तर आपला रिझल्ट 12 आला पाहिजे. काय? 12 तास आले पाहिजे. मग आता ऑड मॅन आउट करायचं. चला 7.5 ला पहिले बाजूला करा, नाही येणार. आता 12 मध्ये जर 6 ऍड केले तर 12 मध्ये जर 6 ऍड केले तर 18 होतात. 18 ने म्हणजे 9 ने कसाच भाग जाणार नाही. कट करूयात. 12 मध्ये जर समजा 8 ऍड केले तर 20 होतात. चलो 20 ने 40 ला भाग जातो. हा याला पुट करू बघायचं आपण. बघा 40 डिवायडेड बाय 12 आणि 8 किती झाले? 20 प्लस 40 डिवायडेड बाय 12 तून जर 8 गेले तर किती उरतात? 4. बघा 20 1 20 20 2 40 2 तास इथं आले. 4 1 4 4 10 40 इथं आले. बघा 10 आणि 2 किती झाले रे? झाले ना 12 तास. दॅट्स इट, झालं माझा आन्सर. सो ऑप्शन थ्रू जर तुम्ही गेलात तर हा प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला लिटरली एक 5 ते 10 सेकंद लागतील फक्त. हे लक्षात घ्या, फक्त. अदरवाइज जर तुम्ही तो इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हटलं तर तुमची स्पीड जर चांगली असेल तर 1 मिनिट लागेल. ज्या लोकांची स्पीड कमी आहे त्यांना 2 मिनिटं लागतील आणि ज्या लोकांना इक्वेशन सॉल्व्ह करता येत नाही त्यांना 5 मिनिटं जरी दिली तरी सॉल्व्ह होणार नाही. पण ही जी ऑप्शन थ्रू हा जो वे असतो हा एकदम गरीब जनतेसाठी आहे. म्हणजे ज्यांचा आर्ट्स कॉमर्स आहे, ज्यांनी कधी इक्वेशन सॉल्व्ह केलेले नाही, इतिहास भूगोल सॉल्व्ह केलेले, इतिहास भूगोलचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे ज्या ठिकाणी ज्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येतं तो ज्या ठिकाणी 60 सेकंड वाया घालणारे तिथं इतिहास भूगोलचा अभ्यास केलेला विद्यार्थी एक 5 ते 10 सेकंदामध्ये तो प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. लक्षात घ्या.
कारण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना थोडंसं कॅल्क्युलेशन जे आहे मॅथमॅटिक्सचे इक्वेशन सॉल्व्ह करायची सवय नसते. मी त्याच्यासाठी म्हणतोय फक्त आय एम नॉट गोइंग टू अंडर एस्टिमेट एनीबडी ओव्हर हिअर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ द टुडेज लेक्चर इज व्हॉट. बघा क्वेश्चन तुम्ही वाचू शकता वरती. A boat covers the distance of 30 km downstream in 2 hours while it takes 6 hours to cover the same distance upstream. Okay. If the speed of the current is half of the speed of the boat, then what is the speed of the boat in kilometer per hour? आता हा क्वेश्चन जो आहे ना गंमत म्हणून दिलेला आहे तुम्हाला, गंमत म्हणून, तर तुम्हाला तो भयंकर वाटेल. कसा? बघा पहिले डाऊनस्ट्रीमची स्पीड आपण जर या ठिकाणी काढली, द बोट कव्हर द डिस्टन्स 30 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आता 30 किलोमीटर तो गेलाय डाऊनस्ट्रीम किती तासामध्ये? 2 तासामध्ये. आता 2 तासामध्ये म्हणजे जर गेला तर 2 15 30 म्हणजे त्याची स्पीड काय मिळाली आपल्याला? त्याची स्पीड मिळाली आपल्याला 15 किलोमीटर पर आवर. लक्षात घ्या डाऊनस्ट्रीम. आणि अपस्ट्रीमला त्यांनी काय सांगितलंय? इट टेक्स 6 hours टू कव्हर द सेम डिस्टन्स. म्हणजे तेच 30 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी 6 तास लागले. म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे त्यांची स्पीड काय मिळाली आपल्याला? 5 किलोमीटर पर आवर. दॅट्स इट. त्या डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमच्या स्पीड मिळाली. आता पुढे काय म्हणताय ते? आता बघा इथून इफ द स्पीड ऑफ द करंट इज हाफ ऑफ द स्पीड ऑफ द बोट. आता हा बघा इथपर्यंत हे जे स्टेटमेंट दिले आपल्याला एवढं, हे स्टेटमेंट तुम्हाला विनाकारण दिलेले, याचा उत्तराशी दूरपर्यंत काहीही संबंध नाही. सर कसा नाहीये? त्यांनी काय विचारले अल्टिमेटली? देन व्हॉट इज द स्पीड ऑफ द बोट इन किलोमीटर पर आवर. अरे बाबा डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम जर तुला ऑलरेडी दिलेलं आहे, तुला जर बोट विचारलंय तर डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम जर डिवायडेड बाय 2 केलं, 15 आणि 20 डिवायडेड बाय 2 जर तो केलं, तुला उत्तर तसंही मिळतंय ना 10 किलोमीटर पर आवर. तर या ऑप्शन नंबर सी झालं ना तुझा आन्सर. इफ द स्पीड ऑफ द करंट इज हाफ ऑफ द स्पीड ऑफ द बोट, याचा काहीही संबंध नाहीये. पण ही जी लाईन किंवा स्टेटमेंट जे फक्त त्यांनी मध्ये टाकलंय, हे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना कन्फ्युज करण्यासाठी आहे. सो मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय की याच्या अगोदर पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की क्वेश्चन मध्ये नेमकं दिलंय काय आणि विचारलंय काय. हा रिडंडंट पार्ट आहे. बेसिकली हा जो ब्रॅकेट मध्ये घेतलेले स्टेटमेंट आहे ना, हे रिडंडंट आहे. याचा दूरपर्यंत काही ओके नो प्रॉब्लेम. प्रश्न तुम्ही जर सॉल्व्ह केला नंतर जर चेक केलं तर हे स्टेटमेंट 100% फॉलो होणार. पण ते फॉलो होईल झालंच पाहिजे याची गरज नाही ना आपल्याला. आपल्याला उत्तर मिळालंय दॅट्स इट. 10 किलोमीटर पर आवर आपल्याला उत्तर मिळालंय दॅट्स ऑल. ही स्टेटमेंट फॉलो करण्याची किंवा होतं का हे बघण्याची गरज आपल्याला नाहीये. जर ही कन्सेप्ट आपली क्लिअर असेल की बोट इन स्टील वॉटर काढण्यासाठी डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2 करून जर उत्तर मिळतंय, सो नो नीड टू कॅल्क्युलेट, नो नीड टू फाइंड आउट की हे स्टेटमेंट फॉलो होतं की नाही. इफ यू सॉल्व द क्वेश्चन्स करेक्टली तर डेफिनेटली अल्टिमेटली जर तुम्ही चेक केलं तर हे जे स्टेटमेंट दिले फॉलो होणारच. याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. ओके, सो माय डिअर स्टुडंट्स, आजचा जो आपला जो पार्ट होता किंवा आजचे आपले जे लेक्चर्स होते, आपले क्वेश्चन जे आपण या ठिकाणी कव्हर केले, हे एक इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स होते. हे लक्षात घ्या. हे इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. उद्यापासून मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की उद्यापासून आपण आता टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा कॉम्बो बघणार आहोत. म्हणजे हे सुरुवातीचे 8 लेक्चर ज्या लोकांनी बघितलेच त्यांनाच उद्याचा कॉम्बो, उद्यापासून मी घेणारे जे कॉम्बो क्वेश्चन्स आहेत किंवा जे मॉडरेट नाही मेन्स लेवलचे क्वेश्चन्स मी तिथे कव्हर करणार आहेत. ते क्वेश्चन जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला अगोदरचे 8 लेक्चर पूर्णपणे बघावे लागतील. कारण जोपर्यंत तुम्ही बेसिक्स बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचे किंवा मेन्स लेवलचे क्वेश्चन समजणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला टाइम स्पीड अँड डिस्टन्स वर DI सुद्धा विचारले जातात. SBI PO मेन्सला, IPPS PO मेन्सला, इव्हन इन सम केसेस क्लेरिकल कॅडरच्या मेन्स मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर केसलेट DI सुद्धा आपल्याला टाइम स्पीड अँड डिस्टन्स वर विचारले जातात. तर हे DI मग ते SBI PO मेन्स लेवलचे असू द्या, IPPS PO मेन्स लेवलचे असू द्या किंवा क्लेरिकल कॅडर मेन्सचे असू द्या, ते टेबल फॉर्मॅटमध्ये असू द्या, केसलेट फॉर्मॅटमध्ये असू द्या, कुठलाही DI जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल, सो माय डिअर स्टुडंट्स, इट इज व्हेरी नेसेसरी की ह्या अगोदरचे बेसिक्स तुमचे क्लिअर असणं गरजेचे आहे. जर या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतील तर कुठलाही प्रश्न टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा, वेदर इट इज रिलेटेड टू रेल्वे ऑर बोट, तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा, सर्वचे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करा, इंडिव्हिज्युअल लेवलला सॉल्व्ह करा. काही अडचणी येत असतील तर व्हॉट्सअपला मला शेअर करा, मी त्याचे सोल्युशन्स तुम्हाला पाठवतो. आपल्या युट्यूबच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण सिलेक्शन तुम्हाला पाहिजे, आम्हाला नाही. सो इट इज फॉर यू. ओके, हे लक्षात घ्या. तर आपण उद्या आपल्या टाइम स्पीड अँड डिस्टन्सच्या कॉम्बोला घेऊन मी परत येईल तुमच्या समोर, तुमच्याच डिजिटल आणि युट्यूब प्लॅटफॉर्मवर. साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. थँक्यू.